लंडनमध्ये अहमदाबाद अपघाताची पुनरावृत्ती थोडक्यामध्ये टळलेली आहे। एअर इंडियाच्या बोईंग विमानाचं इंधन स्विच अचानक बिघडलं। लंडनच्या हिथ्रो विमानतळावरून बंगळुरूसाठी उड्डाण घेणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 7878 ड्रीम लाइनर विमानामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं त्याला सोमवारी ऑपरेशनमधून हटवण्यात आलेलं आहे। एअरलाइननं दिलेल्या माहितीनुसार AI-132 उड्डाण घेणार होतं, परंतु पायलटनं सांगितलं की प्लेन फ्युएल कंट्रोल स्विच इंजिन स्टार्ट करताना 2 वेळा पोझिशननं कट ऑफ झालं। त्यानंतर हे विमान रद्द करण्यात आलंय। बोईंग ड्रीमलाइनर विमानामध्ये 2 इंजिन असतात, प्रत्येक इंजिनासाठी एक स्विच असतो। नुकत्याच घडलेल्या अहमदाबाद विमान अपघाताच्या सुरुवातीच्या तपासामध्ये आढळलेलं होतं की उड्डाण घेताच एका सेकंदामध्ये दोन्ही स्विच अचानक रनवरून कट ऑफ म्हणजेच बंद मोडवर आलेले होते।